आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। मुंबईत पायलट तरुणीनं गळफास घेत संपवलं आयुष्य, बॉयफ्रेंडला पोलिसांनी घेतलं ताब्यात। राजधानी मुंबईत अनेक जण स्वप्नांचा पाठलाग करत येतात। काहींची स्वप्नपूर्ती होते तर काहींना स्वप्नांच्या वाटेवरच फेऱ्या घालाव्या लागतात। त्यामुळेच मुंबईला मायानगरी असंही म्हणतात। याच मायानगरीत मुंबईत गुन्हेगारी आणि गुन्ह्याशी संबंधित अनेक घटना घडत असतात। मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली नावाच्या वैमानिक तरुणीनं आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टीच्या मित्राला ताब्यात घेतलंय। सध्या त्याची चौकशी सुरू आहे। 25 वर्षीय सृष्टी ही एअर इंडिया विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती। मात्र तिनं आत्महत्या केल्यानं तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसलाय। 25 नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत मुंबईतील 7 हिल्स रुग्णालयातून माहिती मिळाल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं। सृष्टीनं अंधेरी परिसरात राहत असलेल्या तिच्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। अंधेरी पोलिसांना बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास याबाबतची माहिती मिळाली। त्यानंतर महिलेचं पार्थिव घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं। शवविच्छेदन अहवालातून डॉक्टरांनी मृत्यूचं कारण सांगितलंय। युवतीचा गुदमरून मृत्यू झाल्याचं कारण सांगण्यात आलंय। फाशी घेऊन तिनं आत्महत्या केल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी याबाबत माहिती देताना म्हटलंय की मृत युवती ही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत होती। पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता नातेवाईकांचे जबाब नोंदवले असता सृष्टीचा तिच्या बॉयफ्रेंड सोबत वाद झाला होता। दोघांमध्ये सातत्यानं वाद होता, त्यातून ती त्रस्त होती, म्हणून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। त्यानंतर पोलिसांनी सृष्टीच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे। दरम्यान आरोपी युवकाचं नाव आदित्य पंडित असून तो 27 वर्षीय आहे। त्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।